नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्यास फूड अँड ब्युटीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपला विषय आहे मातीचं मडकं पिण्यासाठी कसं योग्य करून घ्यायचं ते. हे मडकं मी उन्हाळ्यासाठी गरम पाणी खूप गरम होतं, थंड पाणी फ्रीजचं थंड पाणी प्यायल्याने त्रास होतो म्हणून मडकं घेऊन आलेली आहे बाजारातून. त्याआधी आपण फक्त साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आतून बाहेरून छान हातानेच मी स्वच्छ करून घेते. आपण इथेही घासून बघूया. आधी पाण्याने स्वच्छ झाल्यानंतर आपण मिठाने आणि चिंचेने घासणार आहोत. हे बघा, सगळं लाल रंग जो चढवलेला आहे तो निघून जाऊ दे. हे बघा, हे असं लाल पाणी झालेलं आहे, गेरूचं पाणी आहे हे आपण आता फेकून देऊया आणि मिठाने घासून बघूया. आता माठ घासायला मी ही मीठ घेते. मीठ हातानेच घेऊन मी असं हातावर घेऊन ते चोळून घेणारे. छान थोडासा ओला हात घेऊया कारण मडकं बाहेरून लगेच कोरडा होतोय आणि आतूनही छान मीठ चोळून घेऊया आपण. आणि छान धुवून घेऊया. आतूनही पाणी टाकून चांगलं मिसळून घेऊया आपण. मिठाने धुवून झाले. मी आता चिंच घेते. तुम्ही इथे लिंबू किंवा कोकमही घेऊ शकता. लिंबू घेऊन मी चिंच घेऊन मी छान परत घासून घेते हे इथे माठ आतून, जेणेकरनं जो मातीचा कुबट वास असतो माठाला आतून तो निघून जाईल. मिठामुळे पूर्ण छिद्र जे आहेत माठाचे ते मोकळे होतात आणि माठ लवकर पाझरायला सुरुवात होते, म्हणजे लवकर पाणी गार व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे छान आपण घासून घेऊया. हात थोड्या वेळाने याचा ओला करून घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट तुमच्या वॉश बेसिनमध्ये वगैरे घेतलं सिंकमध्ये तरी चालेल. मला इथे व्हिडिओ करायचा होता म्हणून मी परातीत घेतलेला आहे. आणि पुन्हा ह्याला छान धुवून घेऊया. हा मातीचा माठ मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा आता मी 2 वेळा म्हणजे 2 दिवस साध्या पाण्याने भरून ठेवे, 24 तास आणि ते पाणी प्रत्येक वेळेस फेकून देईन. आणि त्याच्यानंतर आपण प्युरेटचं शुद्ध पाणी भरून पिण्यासाठी योग्य करून घेऊया. शक्य झालंच तर माठ पाण्याने भरून आपण उन्हातही ठेवू शकतो, जेणेकरनं त्याच्यातले जे छिद्र आहे ते अजून लवकर मोकळे होतात आणि माठ अजून लवकर पाणी थंड करायला लागतो. जेव्हा उन्हात ठेवू त्यावेळेस त्याला आपल्याला चारी बाजूने एक कपडा बांधून घ्यायचा आहे कॉटनचा, जो शक्य झाल्यास ओला करत राहायचा. अशा प्रकारे आपला हा माठ पाणी पिण्यासाठी तयार आहे. नक्की करून बघा. कसं वाटतं ते सांगा. चला, बाय.